गुड मॉर्निंग स्टुडंट. पेज नंबर 22 वरील मुलांना मन्नूच मॅथ म्हणजे काय, मन्नूचे गणित कसं आहे ते पाहायचं आहे आपल्याला. तर लुक, लिसन केअरफुली अँड ॲक्ट. पहा लक्षपूर्वक आहे का आणि त्यानुसार कृती करा. तर या ठिकाणी पहा पिक्चर्स दिलेले आहेत या पॅराग्राफमध्ये. तर हे टीचर्स काय बोलतात, काय सांगतात ते आपल्याला अगोदर वाचून घ्यायचे आहे. नाव आय एम गोइंग टू रीड अलाउड अ पॅराग्राफ फ्रॉम युअर बुक. लुक ॲट इट केअरफुली. इट हॅज सम पिक्चर्स अँड नंबर्स. I will read the words and stop at the picture and numbers. You have to say the words for them at the right time. This is how we will read together. Ready? या ठिकाणी जी टीचर्स आहे ती काय करणार, ही पॅराग्राफ वाचणार आहे आणि हे पॅराग्राफ वाचून काय करायचं आहे आपल्याला. ज्या ठिकाणी पिक्चर्स आहेत, नंबर्स आहेत, ते मी तिथं थांबणार आहे आणि ते तुम्ही सांगायचे की नेमकं काय आहे ते. आलंय लक्षात. त्या ज्या ठिकाणी मी थांबेल त्या ठिकाणी तुम्ही ते वर्ड्स वाचायचे किंवा नंबर्स वाचायचे आहेत. तर तुम्ही तयार आहात का यासाठी? ठीक आहे. तर आपण ए बी जे पॅराग्राफ आहेत ते अगोदर वाचू आणि सी नंबरचा नंतर घेऊ. ओके. तर लक्षात येईल तुमच्या मी जे वाचते आता. या ठिकाणी या पॅराग्राफमध्ये पिक्चर्स दिलेले आहेत. म्हणजे हे पिक्चर्सवरून तुम्हाला ते कशाचे पिक्चर्स आहे हे तर ओळखायला आले पाहिजेत, परंतु त्याचे स्पेलिंगसुद्धा तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजेत. तर मी जे वाचते ते तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि जे जे ठिकाणी पिक्चर्स आहेत तिथे मी काय कोणते वर्ड्स वापरते, कोणत्या नंबरचे कोणते स्पेलिंग सांगते हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. Monnu's mother told her to go to the market. I need half a kilo each of काय आहे हे, पोटॅटो. मग इथं आपल्याला काय लिहायचं शब्द, या ठिकाणी ज्या पिक्चरच्या ठिकाणी पोटॅटो लिहायचं आहे. पोटॅटो अँड टोमॅटो. आले लक्षात. आणि इथं 3 नंबर दिले आहेत तर 3चं स्पेलिंग द्यायचं आहे. THREE 3. 3 लेमन्स. अ पीस ऑफ. हे काय दिसतंय तुम्हाला, जिंजर. अद्रक माहिती आहे तुम्हाला, त्याला जिंजर म्हणतो आपण. तर जिंजर GINGER जिंजर. अँड सम हे काय दिसतंय तुम्हाला, चिलीज म्हणजे काय, मिरच्या माहिती आहेत तुम्हाला. ओके नाही, आपण वापरतो भाजीमध्ये, पोह्यामध्ये. तर या मिरच्या आहेत हिरव्या कलरच्या. तर CHILLIES चिलीज असं या ठिकाणी स्पेलिंग लिहायचे. टेक धिस ही काय दिसते, बॅग दिसते. टेक धिस बॅग अँड धिस काय नंबर आहे, 100 म्हणजे 100चं स्पेलिंग द्यायचं. 100 रुपीज रुपी नोट. बी केअरफुल अँड कम बॅक बिफोर काय नंबर आहे, 5. मग इथं 5चं स्पेलिंग लिहायचं FIVE. आले लक्षात. नंतर मनूज ब्रॉट द चित्र कशाचं आहे, पोटॅटो. द टोमॅटो. 4 लेमन्स. इथं 4चं स्पेलिंग लिहायचं आहे FOUR. 4 लेमन्स अँड सम चिलीज. आय डिड नॉट गेट एनी जिंजर. मनोज सेड नेवर माइंड सेड हर मदर. तर पॅराग्राफ लक्षात आलाय. हे ज्या ठिकाणी पिक्चर्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला स्पेलिंग लिहायचे आहेत. एकदम सोपा पॅराग्राफ आहे. मनूच्या आईने काय सांगितलेलं असतं, मनूला मार्केटमधून काही भाज्या आणि बॅग दिलेली असते सोबत आणि पैसे दिलेले असतात. हे तू घेऊन ये असं सांगितलेलं असतं. हो की नाही. मग त्या ठिकाणी किती आणायचं आहे, तर आय नीड हाफ अ किलो ईच. प्रत्येक ॲटम, प्रत्येक जी वस्तू आहे म्हणजे भाजी आहे ती किती आणायची, अर्धा किलो आणायची आहे. तर हे तू घेऊन ये. 3 लेमन्स पण दिलेले आहेत आणि जिंजर दिले आहे आणि काही चिलीज आणायला सांगितलं आहे आणि ते सर्व बॅगमध्ये टाकून. आणि किती रुपीज दिले होते, 100 रुपीज दिले आहेत आणि
वापस किती येतील तर 5 असं सांगितलेलं होतं. मग या म्हणून काय आणलं, पोटॅटो, टमॅटो, 4 लेमन्स आणल्या, 3 सांगितले तर 4 आणले लेमन्स म्हणजे लिंबू, चिलीज आणल्या आणि जिंजर हे आणलंच नाही त्याने. आलं लक्षात? तर अशा प्रकारचा हा पॅराग्राफ आहे. तर आता बी नंबरचा जो पॅराग्राफ आहे या ठिकाणी सुद्धा हे गणितच आहे. एक सोप्या पद्धतीत गणित दिलेलं आहे. या ठिकाणी पिक्चर्स दिलेले आहेत, काही चित्र दिले आहे, काही प्राण्यांची चित्र दिले आहेत आणि काही नंबर्स दिले आहेत, ते आपण वाचू. मनोज अंकल गेव हर अ पॅकेट ऑफ, काय कशाचं आहे ते चित्र, बिस्किट, हो की नाही. तिथं बिस्किटचं स्पेलिंग लिहायचं BICUITS, बिस्किट्स. मनू आता इथं काय दिलं आहे, सीझर म्हणजे कात्री दिलेली आहे. म्हणजे मनू कट द पॅकेट ओपन देअर वेअर 12चं स्पेलिंग लिहायचं आहे. तिथं 12चं स्पेलिंग पाठ असेल तुम्हाला, TWELVE, 12 बिस्किट्स इन द काय आहे पॅकेट, बिस्किटचं पॅकेट आहे की नाही, म्हणून तिथे पॅकेटचं स्पेलिंग लिहायचं आहे. मनू गेव 2 ऑफ, इथे 2चं स्पेलिंग लिहायचं आहे, TW 2 ऑफ देम हर अंकल, अंकलला 2 दिले. 1 टू हर मदर, 1चं स्पेलिंग लिहायचं आहे, अँड 1 टू हर फादर, सी एट 2, इथे 2 बिस्किट आहेत म्हणून 2 बिस्किट्स हर 1 टू हर फादर आणि सी एट टू देन सी गेव हर कॅट, हे कशाचा पिक्चर आहे, कॅट, अँड हर डॉग 1 बिस्किट इच, देन हाऊ मेनी बिस्किट्स वेअर लेफ्ट. म्हणजे हे प्रत्येकाला त्या पॅकेटमध्ये 12 बिस्किट होते. 2 अंकलला दिले, 1 मदरला दिले, 1 फादरला दिलं, स्वतःला 2 ठेवले, कॅटला किती दिले, 1 दिले, कॅटला 1 आणि डॉगला 1. अशा प्रकारे हे बिस्किट त्याने वाटले. तर मग खाली किती राहिले, लेफ्ट खाली किती राहतील, मग त्या आन्सर सहित दिलं आहे 4 बिस्किट्स बाकी राहतील, हो की नाही, त्या पॅकेटमध्ये. तर लक्षात आले मनूचं मॅथ कसं आहे. एकदम इझी पॅराग्राफ आहे, ते तुम्हाला वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. तर या ठिकाणी मी काही हार्डवर्ड सांगते. मॅथ्स म्हणजे गणित, पॅराग्राफ, परिच्छेद, रेडी तयार, नीड गरज असणे, हाफ अर्धा, पोटॅटो बटाटे, टमाटे, लेमन लिंबू, पीस म्हणजे तुकडा, जिंजर म्हणजे अद्रक, चिलीज म्हणजे मिरच्या, बॅग म्हणजे पिशवी, बी केअरफुल म्हणजे काळजी घे, ब्रॉट म्हणजे आणले, नेवर माइंड काही हरकत नाही, आहे की नाही. त्याच्या आई शेवटी म्हणते नेवर माइंड, ठीक आहे तू जिंजर नाही आणलं काही हरकत नाही. अंकल मामा किंवा काका, पॅकेट पुडा, बिस्किट माहिती बिस्किट, कट कापणे, लेफ्ट उरले किंवा शिल्लक राहणे, स्वा पहिली, लास्ट शेवटचे. तर अशा प्रकारे आपण पुढचा जो पॅराग्राफ आहे सी नंबरचा आपण पुढच्या पिरियडमध्ये घेऊ. तर हे पॅराग्राफ तुमच्या लक्षात आले आहेत तर व्यवस्थित वाचायचे आहेत. जिथं पिक्चर्स आहेत, नंबर्स आहेत, त्याचे स्पेलिंग व्यवस्थित लिहायचे आहे. आले लक्षात? ओके.